आज आपल्याकडे जे कपल आले ते इटकरे इस्लामपूर या भागातून आहे. गेले 4 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. आपल्या इथे आल्यावर अवघ्या 4थ्या महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली आहे. आज आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. माझं नाव वैष्णवी कुणाल पवार. आम्ही इटकरेवरून आलो आहे. आमच्या इथे पाहुण्यांमध्ये तुमच्या इथे ट्रीटमेंट घेतलेली. त्यांना रिझल्ट आला. मग असंच बोलत बोलत म्हटलं की असं अजून 3 वर्ष झाले, अजून प्रेग्नेन्सी नाही. मग त्यांनी तुमचा ॲड्रेस दिला. मग आम्ही आलो इकडे. कुणाल पवार, माझं नाव कुणाल पवार. मी इस्लामपूर इटकरे येथे राहतो. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. आम्ही बाहेर ट्रीटमेंट घेत होतो. 2ऱ्या वर्षापासून ट्रीटमेंट घ्यायला चालू केली, पण रिझल्ट वगैरे काही नाही. पण आमच्या इथं कोमल पाटील म्हणून पाहुणे आहेत आमचे, त्यांनी तुमचा पत्ता सांगितला आणि इकडं आल्यानंतर आम्हाला अवघ्या 4 महिन्यातच तुमचं रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे काय त्याच्या आधी काय त्रास व्हायचा, म्हणजे गर्भधारणा होत होती, पण मिसकॅरेज व्हायचं. 1-2 महिने हां मिसकॅरेज झालेला. आणि मग कुठल्या कुठल्या दवाखान्यात दाखवलं होतं? हां, इस्लामपूरमध्येच 2 ठिकाणी दाखवलं होतं. आपली ट्रीटमेंट कशी वाटते तुम्हाला? काय सांगाल या ट्रीटमेंटविषयी? खूप छान, म्हणजे चांगलं सांगताय तुम्ही. म्हणजे असे दुसरे डॉक्टर असे कोण एवढे सांगत नाहीत की हे करा ते करा. एकदम असे पर्सनल असल्यासारखं, घरचे डॉक्टर असल्यासारखं सांगितलं. छान छान एकदम. कधी पण फोन केला तरी रिसिव्ह करून तुम्ही व्यवस्थित आम्हाला रिस्पॉन्स वगैरे देताय. त्यामुळे आम्हाला इथंच यावं वाटतं. अजून 6-7 महिने झाले, पण इथं अजून ट्रीटमेंट इथंच चालू आहे आणि इथून पुढे पण इथंच चालू राहणार. म्हणजे प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली 4थ्या महिन्यात? हां, 4थ्या महिन्यात. आता कितवा महिना चालू झाला? आता 5 कंप्लीट, आता 6वा चालू झाला. बरोबर 6वा महिना. होय. कसं वाटते तुला? आत्ताचा अनुभव काय सांगशील तू? काय छान आहे अनुभव. म्हणजे आधी 2 वेळा वातावरण वगैरे लग्न झाल्यापासून होत नव्हतं. हा तेच की 2 मिसकॅरेज झाले, त्यामुळे जरा टेन्शनमध्येच होतो की असं कशानं होतंय वगैरे. आणि ते डॉक्टर पण असं एवढे काय म्हणजे टेस्ट करा एवढेच सांगायचे, काय म्हणजे असं डिटेलमध्ये कशाने प्रॉब्लेम होतोय असं काय सांगत नव्हते. त्यामुळे असं प्रेग्नेन्सी राहिल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झालाय घरी वगैरे. अथर्व फर्टिलिटी सेंटरबद्दल इतरांना काय संदेश द्याल? हां, इतरांना आम्ही 1-2 म्हणजे दोघींना असं सांगितलंयच की विचारलं होतं त्यांनी की कुठे ट्रीटमेंट घेतली, चांगला रिझल्ट आहे, म्हणजे तब्येत वगैरे पण सगळी म्हणजे सगळं छान होतं आहे ट्रीटमेंटनं. मग त्यांना सांगितलं की ह्या अशा मॅडम आहेत, मग त्यांच्याकडे घ्या ट्रीटमेंट. त्यांना एकाला प्रेग्नन्सी पण राहिली? हां, त्यांना पहिल्या महिन्यातच कन्सिव्ह राहिले. हो हो हो, त्यांना सांगितलं. आष्ट्यावरून होतं ना? हां, ते आष्ट्यावरून आलेलं. तू पाठवलं होतंस त्याला पहिल्याच महिन्यात? हां होय. अजून एक आहे, म्हणजे एक माझी फ्रेंड आहे भैयेमधली. मग तिनं पण मला परवा विचारलं होतं की ट्रीटमेंट कुठली घेतलीस. मी सांगितले, म्हणजे नंबर मागितला, पण नंतर काही तिचा कॉन्टॅक्टच नाही झाला. बघूया तिला. खर्च वगैरे इतर दवाखाने किंवा ह्याच्या बाबतीत आपल्या ते तुम्हाला कसं वाटतंय? हो, इतर दवाखान्यापेक्षा तरी चांगलंच आहे, व्यवस्थित एकदम. आणि खर्चाच्या पेक्षा माहिती व्यवस्थित देत आहे हे सगळ्यात. आणि रिझल्ट आहे त्यामुळं काही म्हणजे खर्चाचं काय एवढं वाटत नाही. असं काय नाही, पण रिझल्ट पेक्षा माहिती व्यवस्थित देणं म्हणा, किंवा प्रॉब्लेम काय आहे व्यवस्थित समजावून सांगणं, समोर व्यवस्थित टाइम देणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.